आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नंतर तुझ्याकडे पाहिल्यानंतर ना मला नेहमी एक गोष्ट वाटते, माझ्या अनिकाचं सुद्धा असंच आहे। तिला कसं सगळ्या गोष्टी अशा बेस्टच लागतात, म्हणजे मी स्वयंपाक असू देत किंवा होणारी सासू सुद्धा। नयन, डेझर्ट्स रेडी ठेवा। रोहित, सतीश कधी येणार आहे? ऍक्च्युली राजन काका, बाबाला यायला थोडासा वेळ आहे। सॉरी, मी सांगायचं विसरलो। आणि हो, गावाकडे डील करायला सुद्धा तुम्हाला एकट्यालाच जावं लागलं, आम्ही कोणीच येऊ शकलो नाही। वी आर रिअली सॉरी फॉर दॅट। अरे नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही। ॲक्च्युली त्या गावामध्ये एका प्रॉपर्टीवरून वाद चालू आहे। तो ओनर म्हणतो की त्याला त्याची जमीन विकायची नाही, धमकावून आणि बळजबरीने मला ती जमीन नको आहे, कारण माझ्या तत्वात ते बसत नाही। पण काही हरकत नाही, मी समजूतदारपणाने तो विषय मार्गी लावेल, डोंट वरी। खरड का राजांच्या पाठीशी रागिणी आहे आणि रागिणीच्या सोबत मी आहे, त्यामुळे आम्ही दोघी आहोत ना, ते सगळं नीट होईल, काही काळजी नको। राजन, या डील बद्दल आपण नंतर बोलूया। आज मी तुम्हाला एका दुसऱ्याच डीलच्या संदर्भात इथे बोलवलंय। न्यू बिझनेस? येस। ओके। इनामदार इंडस्ट्रीज आता ग्रॅनाइटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत आणि इट इज नॉट एन इन्व्हेस्टमेंट ऑफ फ्यू क्रोर्स, डेफिनेटली इट इज मोर दॅन फ्यू क्रोर्स। आणि तुम्ही आमचे एक्झिस्टिंग पार्टनर्स आहात, सो आय थॉट पहिले तुम्हालाच विचारायला हवं तेवढंच। आणि बिकॉज ही डील आम्ही प्रपोज करतोय, सो रेशो विल बी 60-40, म्हणजे जो प्रॉफिट होईल त्यातलं 60% आम्ही ठेवू, 40 तुम्ही। सॉरी नयनतारा, मला असं वाटतं बिझनेस हा बरोबरीने व्हावा, कारण दोघेही तितकंच एफर्ट्स घेणार आणि रिस्क सुद्धा, तेव्हा प्रॉफिट शेअर हा सारखाच असावा असं मला वाटतं। आय डोंट थिंक वी आर ऑन द सेम पाथ दिस टाइम। अरे राजन, काय बोलतोयस तू? कारण अगर रिस्क तेवढीच आहे। असू दे ना, नयनतारा जे काही बोलते योग्यच बोलतेय। आणि तसंही ही ऑफर तिने आणली म्हटल्यानंतर हा मुद्दा सुद्धा कन्सिडर केलाच पाहिजे। आणि राजन, 40% कमी नाही आहेत। नयनतारा, वी आर इन। रागिणी, आय अंडरस्टँड, पण मग संपला विषय, झालं। नयनतारा, आम्ही ओके आहोत, तू डॉक्युमेंट्स बनव, आपण ही डील क्रॅक करूया। ग्रेट। डेझर्ट्स प्लीज।